Good morning, everyone. Please tell me, am I audible? Is screen visible? Rohit, Sarthak, am I audible? चला तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या 8वी स्कॉलरशिप मधील मराठी या भाषा विषयामधील संधी या टॉपिक मध्ये जे व्यंजन संधी आहे या व्यंजन संधीतील एका आपल्या प्रकाराला संधीमध्ये आपण सर्वात अगोदर काय शिकलो तर स्वरसंधी शिकलो. बरोबर आहे की नाही. संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत. संस्कृत मधील जी संधी आहे त्याचे मुख्य तीन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पहिली आहे स्वर संधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी. आणि चौथी जी आपली संधी आहे पूर्वरूप संधी किंवा पररूप संधी, ही निव्वळ मराठी संधी आहे. बरोबर आहे की नाही. तर असे एकूण चार आपल्याला संधीचे प्रकार शिकायचे आहेत. बरोबर आहे का. त्याच्यामधला स्वर संधी हा प्रकार, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी ही निव्वळ मराठी संधी असते. बरोबर आहे की नाही. आपण स्वरसंधी हा प्रकार शिकलो. स्वरसंधीचे आपण उपप्रकार देखील शिकलेलो आहोत. स्वरसंधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दामधील शेवटचा वर्ण हा स्वर असावा आणि दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण हा सुद्धा स्वरच असावा. म्हणजे स्वर प्लस स्वर अशी रचना असेल तर त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आपण शिकतोय तो म्हणजे व्यंजन संधी. मग व्यंजन संधी कशी असते तर व्यंजन संधी कशी असते बघा. पहिल्या शब्दामधील जो शेवटचा वर्ण असतो तो नेहमी व्यंजनच असावा लागतो. आणि मग दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण हा व्यंजन असेल किंवा स्वर असेल, काहीही असेल तरी चालतं. म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर अशी रचना आली की त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. व्यंजन संधीचा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात प्रथमरूप संधी. प्रथमरूप व्यंजन संधी, त्यालाच प्रथम व्यंजन संधी असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा आहे तो म्हणजे तृतीय रूप व्यंजन संधी. याला तृतीय व्यंजन संधी असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीही त्याचीच नावं आहेत. या दोन संधी आपण क्लिअरली शिकलो आहोत का. हे दोन उपप्रकार आपले शिकून झाले आहेत का. सांगा पटकन. व्यंजन संधी मधले दोन प्रकार. पहिला प्रकार म्हणजे प्रथमरूप व्यंजन संधी, दुसरा प्रकार म्हणजे तृतीय रूप व्यंजन संधी. तर हे दोन प्रकार आपले शिकून झाले आहेत ना. चला रिप्लाय करा फास्ट. हँड रेज करा कोणीतरी, ज्यांना बोलता येईल असं कोणीतरी हँड रेज करा, ज्यांच्या आसपास गोंधळ वगैरे नाहीये. ओके श्रावणी बेटा, चालेल. तर मग अशा पद्धतीने आपले दोन व्यंजन संधीचे दोन प्रकार शिकून झालेले आहेत. आज आपण जाणार आहोत तिसऱ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे अनुनासिक संधी. अनुनासिक व्यंजन संधी. कशाला म्हटलं जातं अनुनासिक तर तुम्हाला माहितीच असेल वर्णमालेमध्ये एकूण 5 गट आहेत व्यंजनांचे. पहिला गट येतो क चा गट, नंतर च चा गट,
नंतर ट चा गट, नंतर त चा गट आणि नंतर प चा गट असे 5 गट येतात. आणि या गटातील प्रत्येक गटातील जो शेवटचा 5वा वर्ण असतो, त्या 5व्या वर्णाला अनुनासिक असं म्हणतात. काय म्हणतात? अनुनासिक असं म्हणतात. मग पहिल्या क च्या गटामध्ये शेवटचा वर्ण येतो तो म्हणजे अशा पद्धतीचा ग असतो. त्याला वाङ्मय मधील ग असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो असतो तो अशा पद्धतीचा न असतो. नंतर ट च्या गटामध्ये येतो तो हा न असतो. त च्या गटामध्ये येतो हा न नळाचा न असतो आणि प च्या गटामध्ये येतो तो हा म असतो. या 5 जणांना म्हटलं जातं अनुनासिक. हे आपण वर्णविचारमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहेत बरं की. बरोबर आहे ना? मग ह्या अनुनासिकांची जी संधी असते त्याला अनुनासिक संधी असं म्हटलं जातं. कोणताही एखादा वर्ण अगोदर येऊ द्या, कोणतंही व्यंजन येऊ द्या आणि त्या व्यंजनाच्या नंतर म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा यापैकी एखादा येऊ द्या, या अनुनासिकापैकी. म्हणजे थोडक्यात काय तर दुसरा वर्ण हा अनुनासिक असायला हवा. काय असायला हवा? तर अनुनासिक. जेव्हा दुसरा वर्ण हा अनुनासिक असतो त्यावेळेला त्या संधीला अनुनासिक संधी असं म्हटलं जातं. विचारली जाते बरेच वेळेला ही संधी आपल्याला. ओके. तर मग या अनुनासिक संधीबद्दल डिटेलमध्ये समजावून घेऊया, त्याची काही उदाहरणं घेऊया. तर बघा अनुनासिक संधी काय म्हणते, तर अनुनासिक संधी म्हणते क च ट त प या 5 वर्गामधील या 5 वर्गामधील कोणत्याही व्यंजनापुढे कोणतंही व्यंजन जरी आलं तरी चालेल. क ते प या त्या 5ही गटामधील कोणतंही एखादं व्यंजन आलं आणि त्या व्यंजनाच्या पुढे जर का अनुनासिक आले म्हणजेच व्यंजन प्लस अनुनासिक. कोणते व्यंजन? तर क ते प च्या गटामधील कोणतेही व्यंजन आणि त्याच्या पुढे जर का अनुनासिक आले, त्याच्या पुढे काय झाले? अनुनासिक आले, तर ती अनुनासिक संधी होते. आणि मग अनुनासिक संधीमध्ये काय होतं? तर पहिल्या पदामधील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येते. पहिल्या पदातील शेवटचं जे व्यंजन आलेलं असतं त्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील, कोणत्या वर्गातील? तर ते व्यंजन ज्या वर्गातील आहे त्याच वर्गातील अनुनासिक येतं आणि ते पुढील अनुनासिकामध्ये मिसळलं जातं आणि त्या ठिकाणी अनुनासिक संधी होते. एक्झाम्पल घेऊया आपण एक. एक्झाम्पल अनुनासिक संधीचं. कशी होते अनुनासिक संधी बघा. आता समजा मी शब्द घेतला षण्मास. कोणता शब्द घेतला मी? षण्मास. षण्मासचा विग्रह असा असतो षट प्लस मास. आता बघा जवळ येणारे याच्यामधील वर्ण कोणते आहेत? तर षट मध्ये शेवटचा वर्ण जो आहे तो आहे ट आणि मास मध्ये जो पहिला वर्ण आहे तो आहे म. जवळ येणारे वर्ण हे झाले. मग ट हा पहिल्या 5 गटातील कोणताही एक वर्ण आणि त्याच्या पुढे म हा अनुनासिक अशी जर का रचना आलेली असेल तर ती संधी अनुनासिक व्यंजन संधी असते. आणि मग अनुनासिक व्यंजन संधीमध्ये काय होतं? तर या ट चे अनुनासिक बनवावे लागते. कसे बनवायचे? तर ट च्या वर्णामधील, ट च्या वर्गामधील जो अनुनासिक आहे तो ट च्या जागी घ्यावा लागतो. मग ट च्या वर्गामधील अनुनासिक कोणता? तर ट च्या वर्गामध्ये अनुनासिक येतो हा न. पाय मोडायचे, पाय मोडायचं लक्षात ठेवायचं बरं का. आणि मग न ट चा झाला न आणि त्याच्यामध्ये मिसळला पुढचा म आणि मग न आणि म यांचं जोडाक्षर तयार होतं. हा श जसाच्या तसा राहिला. हा न चा पाय मोडलेला आहे म्हणून अर्धा घेतला. म चा पाय पण मोडलेला होता म्हणून हा म घेतला आणि मग म मध्ये इथलचा आ मिसळावा लागेल म्हणून षण्मास झालं. अशा पद्धतीने सी अनुनासिक संधी होत असते. बरोबर आहे का? म्हणजे ट चा न झाला आणि तो पुढच्या म मध्ये मिसळला आणि मग षण्मास असं तयार झालं. चला कसं लिहून घ्यायचं असतं? तर सगळ्यात पहिले लिहून घ्यायचा शब्द. आपल्याला ना कुठेही शब्द लक्षात ठेवायचे नाहीत. संधी हा असा प्रकार आहे जो पूर्णपणे नियमांवर चालतो.
इथे असं काही होत नाही. जसं आपण जर का एक वचन अनेक वचन मध्ये पाहिलं तर काय होतं, बरेच ठिकाणी नियमांना तोडून अपवाद भरपूर सगळे असतात. इंग्लिशमध्ये तर तुम्ही बघा, फोटोज आहे अपवाद, बरोबर आहे की नाही, स्टुडिओज अपवाद, म्हणजे अपवाद भरपूर असतात. तसं संधीमध्ये अपवाद नसतात. संधी ही परफेक्टली नियमानुसार चालते आणि म्हणून आपण लक्षात काय ठेवायचं, तर नियम लक्षात ठेवायचा. आपल्याला एकतर शब्दाचा विग्रह करता यायला हवा, तो माहीत असायला हवा, त्याच्यासाठी संधीच्या शब्दांचं वाचन करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नियम परफेक्टली पाठ असायला हवे. नियम जास्त आहेत परंतु पाठ केलं तर 10वी पर्यंत, आता तुम्ही 8वीला आहे, 10वी पर्यंत परत तुम्हाला संधी हा टॉपिक कधीच उघडून सुद्धा बघण्याची गरज पडणार नाही, इतका परफेक्टली तुमचा होऊन जाईल. नियमांचं पाठांतर आणि शब्दांचं वाचन या दोन गोष्टी करायच्या. वाचन करत असताना सगळ्यात महत्वाचं काय बघायचं, तर ते बघायचं ऱ्हस्व आणि दीर्घ. संधीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घला खूप महत्व आहे, बरोबर आहे की नाही, तर हे व्यवस्थित बघून घ्यायचं. ओके, चला मग पहिल्यांदा घ्यायचा शब्द, शब्दानंतर त्या शब्दाचा विग्रह, संधियुक्त शब्दाचा विग्रह करावा लागतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जवळ येणारे स्वर किंवा सॉरी वर्ण, जवळ येणारे वर्ण आणि नंतर काय, तर नंतर त्या वर्णांमध्ये होणारा बदल. काय होतं कशाचं, वर्णांमध्ये होणारा बदल. वर्णांमध्ये होणारे बदल. ओके, चला तर मग सगळ्यात पहिला आता जो मी तुम्हाला शब्द सांगितला होता तो घेऊया. कोणता आहे शब्द, षण्मास. आणि मग षण्मास या शब्दाचा विग्रह देखील तुम्हाला मी सांगितला होता. काय होतो, षट अधिक मास. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की षण्मास या शब्दाचा विग्रह काय, किंवा षण्मास या शब्दाचा दिलेला पर्यायातील योग्य विग्रह निवडा. किंवा प्रश्न काय विचारला जातो की षट प्लस मास बरोबर काय तयार होतं, तर षण्मास तयार होतं. किंवा असं विचारलं जातं की षण्मास हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे. पर्यायामध्ये असेल स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, मग तुम्ही काय निवडाल, व्यंजन संधीचं. किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, षण्मास हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे, खाली पर्याय दिलेले असतील, तृतीय रूप संधी, प्रथम रूप संधी, अनुनासिक संधी, आणि अजून एखादा पर्याय काहीतरी, मग तुम्ही काय निवडाल त्या ठिकाणी, तर अनुनासिक संधी. अशा पद्धतीने प्रकार जर का दिलेले, मुख्य प्रकार दिलेले असतील तर व्यंजन संधी म्हणा, उपप्रकार दिलेले असतील तर त्याला अनुनासिक संधी असं म्हणा, आणि म्हणून वाचत असताना याला अनुनासिक व्यंजन संधी असं म्हणा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेमच येणार नाही, बरोबर आहे की नाही. चला तर मग याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते, षट मध्ये ट येतो आणि मास मध्ये म येतो, म्हणजे जवळ येणारे वर्ण आहेत ट प्लस म. मग यांच्यामध्ये बदल काय होतो, तर या ठिकाणी ट चा काय होतो, ट च्या वर्गातील अनुनासिक तयार होतो. मग ट च्या वर्गातील अनुनासिक आहे न, आणि त्याच्यामध्ये मिसळलेला आहे म, आणि म्हणून तयार होतो षण्मास, आहे की नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे जगन्नाथ. खूप वेळेला विचारलं जातं बरं का हे एक्झाम्पल, जगन्नाथ. जगन्नाथ, कोण सांगेल विग्रह काय होईल, जवळ येणारे वर्ण कोणते असतील, हँड रेज करा, रेज युअर हँड. यस, सिद्धी जाधव, बोला बेटा. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल, सिद्धी जाधव. जगत अधिक नाथ. जगत अधिक नाथ, अगदी बरोबर, जगत अधिक नाथ. याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते आहेत, त अधिक न.
त अधिक न. जगत मध्ये त येतो, नाथ मध्ये पहिला न येतो, म्हणून त प्लस न अशी रचना येते. मग यांच्यामध्ये बदल होऊन कोणते वर्ण तयार होतील? न न कोणता अधिक न न. तयार होईल? तच्या गटामधील अनुनासिक कोणतं आहे? न. कोणते न आहे? नळाचे न. हा, आणि त्याच्या नळाचे पुढे न. परत असलेला हा न, आणि मध्ये न मिसळला, म्हणून तर इथे जोडाक्षर न प्लस न तयार झालं. बरोबर आहे की नाही? आपल्याला जोडाक्षर ओळखता येतात. म्हणून जगत प्लस नाथ बरोबर जगन्नाथ. संधीचं नाव आहे अनुनासिक व्यंजन संधी. कोणती संधी? अनुनासिक व्यंजन संधी. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे तन्मय. कोण सांगणार आहे तन्मय या शब्दाचा विग्रह कसा होतो? हँड करा फास्ट. तन्मय. यस ऋतुराज, बोला बेटा. हॅलो. हा ऋतुराज बोला. तत् प्लस मई. तत् प्लस मय, अगदी बरोबर. पाय मोडायचं विसरायचं नाही फक्त, है की नाही? तत् हो. प्लस मय बरोबर काय होतं? तन्मय. जवळ येणारे वर्ण कोणते आहेत यामध्ये? तचा पाय मोडलेला. तचा पाय मोडलेला प्लस मचा पाय मोडलेला. प्लस मचा पाय मोडलेला. मग जर का हा दुसरा वर्ण म आहे म्हणजे अनुनासिक आहे, तर दिलेली संधी ही अनुनासिक व्यंजन संधी असणार आहे. मग या अनुनासिक व्यंजन संधी असेल तर या वर्णांमध्ये बदल काय व्हायला हवा आहे? न. न. न तचा न तयार होईल. पुढे प्लस मचा पाय मोडलेला. बरोबर, म जशास तसा राहील. आणि म्हणून न आणि म यांचं जोडाक्षर तयार होईल, म्हणून तन्मय तयार झाले. अशा पद्धतीने ही कोणती संधी आहे? तर अनुनासिक संधी आहे. याचे बाकीचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क मध्ये देईल, तर तुम्ही मला ते कंप्लीट करून पाठवणार आहात. ओके. चला, कोणाला काही अडचण असेल तर विचारा, नसेल तर लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर डन म्हणून मेसेज करा. आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. पुढील प्रकाराकडे जो आहे व्यंजन संधीचा चौथा उपप्रकार. ओके. अडचण असेल तर विचारायचं, नसेल तर लिहून घेऊन त्यानंतर डन म्हणून मेसेज करायचं. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मॅम डन. ओ की श्रावणी, सोपी आहे की नाही अनुनासिक संधी? काहीच अवघड नाही, खूप अशी सुटसुटीत आहे. की दुसरा वर्ण अनुनासिक आला की ते अनुनासिक संधीच असते. त्याच्या अगोदर काय आलेलं असतं? तर क पासून म पर्यंतच कुठलंही एखादं वर्ण आलेला असतो. ही जी पहिली ओळ आहे ना, याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? सुटसुटीत. क पासून म पर्यंतचे वर्ण, क ते म, असा याचा अर्थ होतो. सुटसुटीत लक्षात ठेवायचं. ओके, झाले सर्वांचे लिहून? आता याच्या पुढे बरं, सगळ्यांसाठी त्या अगोदर एक सूचना आहे माहितीये का? लिहून घेत घेत ऐका. की आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसने 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांसाठी एक स्पेशल असा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा कोर्स अगदी मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट, ज्याची फक्त ऍडमिशन फीस 10 रुपये ठेवलेली आहे आपण. याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे मुलांना? तर स्पर्धा परीक्षांकरता जे काही मुलांचं बेसिक पक्क असायला हवं असतं, गणित, इंग्रजी आणि मराठी या विषयांचं पूर्ण बेसिक, हे बेसिक या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. 3 महिन्यांचा कोर्स आहे, फ्री आहे आणि वेळ असणार आहे 1 जानेवारी पासून दररोज संध्याकाळी 7 ते 8 लाईव्ह क्लास, आणि प्लस त्याचे रेकॉर्डिंग तुमच्याकडे 3 महिन्यांकरता राहतील. तर जर कोणी आपल्या आसपास 1ली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी असतील तर त्यांना हा कोर्स नक्की सुचवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. ओके. स्पर्धा परीक्षांचं पूर्ण बेसिक त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. ऍडमिशन कसं करायचं? तर रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करायचं प्ले स्टोअर वरून. त्यांना सांगायचं रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा.
डाउनलोड केल्यानंतर तिथे तो कोर्स सर्च करा आणि 10 रुपये पेमेंट करून तो खरेदी करा. समजत नसेल तर या नंबरवरती कॉल करा. हा माझा नंबर आहे. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. काय नाव आहे माझं? दीपाली नेहरकर. रघुकुल नवोदयाला कॉन्टॅक्ट करा. 1 जानेवारीपासून लाईव्ह क्लासेस सुरू होत आहेत. ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. ओके. फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे जे काही गरजू असतील, ज्यांना कोणाला करण्याची इच्छा असेल हा कोर्स, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ओके. चला तर मग जाऊया आपल्या नेक्स्ट प्रकाराकडे. व्यंजन संधीमधील नेक्स्ट प्रकार. आता पहा, थोडंसं लक्ष द्या स्क्रीनकडे. आता हे जे प्रकार आहेत ना, हा व्यंजन संधीमधला चौथा उपप्रकार आहे. या प्रकारामध्ये काय आहे तर त या व्यंजनाच्या पुढे, छ या व्यंजनाच्या पुढे, श या व्यंजनाच्या पुढे असं काहीसं याच्यामध्ये छोटे 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 असे भरपूर सगळे नियम दिलेले आहेत आणि ज्याचे दोन 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 एक्झाम्पल आहेत. तर काय करायचं, फक्त ह्याला वाचून रिव्हिजन करायचं. अगदी सोपं आहे. तच्या पुढे च आलं की तचा च होतो, तच्या पुढे छ आलं की तचा च होतो, अशा पद्धतीने. बरोबर आहे की नाही? तर छोटे छोटे नियम आहेत, पटपट पटपट वाचून घ्यायचे. 2-4 वेळेला वाचलं की लक्षात राहतो. 2-2, 3-3च याचे एक्झाम्पल्स असतात बरं का. तर आता त या व्यंजनाच्या पुढे इतर कोणतीही जरी व्यंजनी आली तर त मध्ये काय बदल होतो हे याचे नियम आहेत. ओके. चला, त्याच्यामधला पहिला नियम, ज्याला आपण अ असं नाव दिलेले, कारण चौथा उपप्रकार आहे आणि त्या चौथ्या उपप्रकारामधील हा पहिला नियम, तो म्हणजे अ असं नाव आपण त्याला दिलेलं आहे. काय आहे बघा. जर का समजा त या व्यंजनाच्या पुढे सगळ्यात पहिलं व्यंजन कोणतं आलेलं असेल तर त हे व्यंजन आलेलं असेल, त हा वर्ण आलेला असेल आणि त्या त या व्यंजनाच्या पुढे जर का च हे व्यंजन आलं, म्हणजे अशा पद्धतीची जर का रचना भेटली तर त्या ठिकाणी हा नियम लागू करायचा. जर का त या वर्णाच्या पुढे च हा वर्ण आला असेल तर त्या त चा सुद्धा च तयार होतो. काय तयार होतो? तर त चा च तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढील च मिसळला जातो आणि त्या ठिकाणी च च जोडाक्षर तयार होतं. अशा पद्धतीचा हा नियम आहे. त प्लस च आणि त्याची रचना नंतर बदलते आणि त चा च तयार होतो म्हणून च प्लस च तयार होतो. त प्लस च चे च प्लस च तयार होते. एवढा छोटासा हा नियम आहे. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे सच्चरित्र. आता या ठिकाणी बघा, च ला च जोडलेले म्हणजे आपल्या लक्षात यायला हवं, च ला च जोडले म्हणजे हा नक्की इथलचाच शब्द आहे. च ला च जोडले म्हणजे हा नक्की इथलचाच शब्द आहे. मग सच्चरित्र याची फोड कशी होईल बरं, विग्रह कसा होईल बरं या शब्दाचा? तर बघा, याचा विग्रह आहे सत प्लस चरित्र. सत प्लस चरित्र. याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते आहेत? तर जवळ येणारे वर्ण आहेत यामध्ये, यस बेटा प्रज्ञा बोला. प्रज्ञा मिसाळ येस मिस. बोला. जवळ येणारे वर्ण कोणते असतील? सत प्लस चरित्र असा विग्रह आहे. मग जवळ येणारे वर्ण कोणते? त आणि च. त, तचा पाय मोडलेला आणि चरित्र मधला च म्हणजे सच्चरित्र. मोडलेला. मग त प्लस च अशी जर का रचना आली तर त्यांच्यामध्ये बदल काय होतो? तचा च होतो. तचा च होतो आणि पुढचा च जसाच्या तसाच असणार आहे. आणि तसंच म्हणजे राहतो. च च जोडाक्षर या ठिकाणी तयार होतं, म्हणजेच सच्चरित्र असा शब्द तयार होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सच्चित्त. मग सच्चित्त या शब्दामध्ये सांगू शकशील का याचा विग्रह काय होतो? तर सत अधिक चित्त. सत अधिक चित्त. अगदी बरोबर. जस्ट अ मिनिट. सत अधिक चित्त. याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते? त आणि च. त प्लस च. मग याच्यामध्ये ह्या जो संधीचा नियम आहे, तच्या पुढे च आलं तर त्याच्यामध्ये काय बदल होतो? तचा च होतो आणि पुढचा च आहे तसाच राहतो. यस.
त चा च होतो आणि पुढील च जशास तसा असतो आणि मग या ठिकाणी च प्लस च हे जोडाक्षर तयार होतं. हा आहे फर्स्ट नेम. चौथ्या उपप्रकारामधील व्यंजन संधीमधील चौथा जो उपप्रकार आहे कोणता व्यंजन संधीचा प्रकार, तो म्हणजे त च्या पुढे च आल्याचा नियम, सॉरी त च्या पुढे कुठलंही एखादं व्यंजन आल्याचा नियम. आणि त्याच्यामधला पहिला प्रकार आहे किंवा पहिला नियम आहे तो म्हणजे त च्या पुढे च येणं. तर मग त च्या पुढे च आले की त चे पण च होऊन जाते. एवढा छोटासा नियम आहे. आणि हे दोन त्याचे एक्झाम्पल्स, दोनच एक्झाम्पल्स आहेत फक्त. ओके, तर हे लिहून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट याच्यामधल्या ब नियमाकडे जाऊया. हा पहिला नियम, त च्या पुढे च आले की त चा च तयार होतो. त च्या पुढे च आले की त चा च तयार होतो. त च्या पुढे च आले की त चा पण चच तयार होऊन जातो. एवढा सोपा नियम. त्याच्यानंतर दुसरा नियम. ओके, मेसेज करत जा बरं का बाळांनो. तुमचं लिहून झालं ना की डन म्हणून सांगत जा, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे माईक ऑन आहेत त्यांनी सांगत जा मॅम लिहून झालं म्हणून. म्हणजे आपली वेळेची बचत होते, आपण पुढे जाऊ शकतो. ओके, आणि अडचण असेल तर विचारत जा. आता नाही विचारू शकलात तर क्लास झाल्याच्या नंतर थांबायचं आणि माईक ऑन करायचा, रिक्वेस्ट द्यायची आणि मग आपला प्रश्न विचारायचा, त्यानंतरच लिहायचं. दररोजचे डाऊट दररोज क्लिअर झाले पाहिजेत आणि दररोजचं शिकवलेलं रिव्हिजन सुद्धा दररोज झालं पाहिजे. तुमची एक्झाम जवळ आलेली, फक्त 3 महिने शिल्लक आहेत तुमच्याकडे. शिकवलेलं रिव्हिजन व्हायला हवा, होमवर्क डेली व्हायला हवा. एवढ्या 2 गोष्टी जर का केल्या तर याच्या व्यतिरिक्त काहीच करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ओके, चलो चलेंगे नेक्स्ट रूल पे. नेक्स्ट रूल काय आहे तर बघा, आता पहिला नियम होता त च्या पुढे च आला की त चा च होऊन जातो. त्याच पद्धतीने त च्या पुढे जर का छ आला तर त चा च होतो आणि त्याला छ जोडला जातो. बरोबर आहे की नाही? अगदी सेम. काय, त च्या पुढे जर का छ आला, हे आहे त, आणि या त च्या पुढे जर का छ आला, कुठे गेला छ, हा आहे छ. त च्या पुढे छ आला असं झालं की काय होतं तर या त चा च तयार होतो. पहिले पण चच होत होता, आता पण चच होतो. आणि फक्त काय होतं, पुढचा छ त्याच्यामध्ये मिसळून या ठिकाणी च आणि छ यांचं जोडाक्षर तयार होतं. नियम सेम आहे, फक्त च च्या ठिकाणी छ आले, एवढाच फक्त बदल आहे. म्हणजे त त या वर्णाच्या पुढे जर का छ हा वर्ण आला तर त चा च तयार होतो आणि पुढील छ मध्ये तो मिसळतो आणि संधी तयार होते. आहे की नाही सोपं? काहीच अवघड नाही, एकदम इझी. मग पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे उच्छेद. उच्छेद काय होईल बरं विग्रह या शब्दाचा? जवळ येणारे वर्ण कोणते असतील? वर्णांमध्ये होणारा बदल काय असेल? कोण सांगेल? हँडरेज करा. अंतरा, श्रावणी, कृष्णा फलके, प्रणव मोराळे, सार्थक खमगल. यस बेटा सार्थक. उत प्लस छेद. उत प्लस छेद, अगदी बरोबर. उत प्लस छेद. जवळ येणारे वर्ण कोणते? त प्लस छ. त प्लस छ, हा झाला त आणि हा झाला छ. आणि त च्या पुढे जर का छ हा वर्ण आला तर त्यांच्यामध्ये काय बदल होत असतो? छ प्लस छ. म्हणजे त चा च तयार होत असतो, म्हणजे च प्लस छ असे तयार होते. आणि या ठिकाणी तयार होतो जोडाक्षर, म्हणून तर इथे जोडाक्षर दिसते आपल्याला. बरोबर आहे की नाही? म्हणून उच्छेद बरोबर उत प्लस छेद. संधीचं नाव कोणतं विचारलं तर व्यंजन संधी. ओके, एकतर व्यंजन संधी विचारलं जाईल तुम्हाला, संधीचं नाव विचारलं जाईल, किंवा विग्रह विचारला जाईल, किंवा विग्रहापासून तयार होणारा शब्द विचारला जाईल, किंवा नियम विचारला जाऊ शकतो. फारच जर का त्यांना अवघडात जायचं असेल तरच त्यांनी हा नियम विचारतील, पण शक्यता कमी आहे. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल आहे उच्छाद. ऋतुजा खंदारे, बोला बेटा. उच्छाद. उच्छाद काय होईल विग्रह? सत प्लस छात्र.
प्लस छात्र उच्छात्र आणि हात्र हा मला एक म्हणजे थोडस वेगळं विचारते पण सांगा मला. हात्र हा जोडाक्षर आहे की नाही? येस ऑर नो? आहे मॅड. आहे. कशी फोड होते याची? त अधिक र. छात्र. अगदी बरोबर. हे जोडाक्षर जोडाक्षरे विचारली जातात. आकलन या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दिलेल्या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत ते मोजा. तर या ठिकाणी त्र हे जोडाक्षर असतं. लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग जवळ येणारे वर्ण कोणते आहेत यामध्ये? त प्लस छ. आणि मग तच्या पुढे जर का छ आलं तर आपला नियम काय सांगतो? च प्लस छ. म्हणजे तचा च तयार होतो असा आपल्याला नियम सांगतो आणि तो पुढील छ मध्ये मिसळतो आणि त्या ठिकाणी संधी तयार होते. याला व्यंजन संधी असं म्हणायचं आहे. हा होता आपला दुसरा नियम. आता जाऊया आपल्या तिसऱ्या नियमाकडे. सर्वांनी लिहून घ्या. हो बेटा प्राची, त प्लस र प्लस अ म्हणजे एक व्यंजन आहे त्या ठिकाणी. सॉरी, जोडाक्षर आहे त्या ठिकाणी. अंतरा काय झालं बेटा, लिहून घ्यायचे राहिले का मागचे? ओके, लिहून घ्या. वेट करतीये. लिहून झाल्यानंतर पुढे जाऊया. ओके प्रज्ञा, ओके सिद्धी, ओके बेटा. ज्या स्टुडंट्सनी अजूनही होमवर्क व्यवस्थित कंप्लीट करत नाही त्यांनी पटकन तयारीला लागा. मागे राहून जाल तुम्ही, कारण बाकीचे स्टुडंट दररोजचा होमवर्क दररोज करून पाठवत आहेत. काही काही स्टुडंट तर असे आहेत की आता मी तुम्हाला क्लासच्या नंतर 7 वाजता होमवर्क दिला की त्यांनी स्कूलला जाण्याच्या अगोदर 9 9:30च्या अगोदर पूर्ण होमवर्क कंप्लीट करून पाठवतात. हो की नाही? त्याच्यामुळे बघा, ते तुमच्या रेसमध्ये पुढे निघून जातील आणि ज्यांनी होमवर्क नाही करतायत ते मागे राहाल. त्यामुळे जर का तुम्ही अजूनही होमवर्क करायला सुरुवात नसेल केली तर होमवर्क करायला लागा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ओके डन. चलो फिर नेक्स्ट रूल. नेक्स्ट रूल आहे क, म्हणजे तिसरा रूल आपला यामधला तिसरा नियम. हा नियम काय सांगतो? तर हा नियम सांगतो जर का समजा त हे व्यंजन आहे आणि त ह्या व्यंजनाच्या किंवा त ह्या वर्णाच्या पुढे जर का समजा ज आले, काय आले? ज जहाजेचा ज, तर मग या तचा ज तयार होतो. आतापर्यंत तचा च तयार होत होता, बरोबर आहे की नाही? आता काय होणार आहे? तर तच्या पुढे जर का ज आले तर तचा ज तयार होतो आणि पुढील ज मध्ये तो मिसळतो आणि त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होऊन व्यंजन संधी तयार होते. तच्या पुढे ज आला की तचा ज तयार होतो. तच्या पुढे च आला की तचा च तयार होतो. तच्या पुढे छ आला तरी सुद्धा तचा च तयार होतो आणि त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होतं. ओके. तर एक्झाम्पल काय आहे मग? तर एक्झाम्पल आहे सज्जन. काय? सज्जन. काय होईल याचा विग्रह? प्राची भराटे. काय होईल बेटा विग्रह? काय? सज्जन. काय होईल याचा विग्रह? बेटा व्हॉल्यूम कमी करा फोनचा, बंद करा व्हॉल्यूम कम्प्लिटली. काय होईल बेटा विग्रह? सत अधिक जन. काय? सज्जन. काय? सगळ्यांसाठी सूचना, जेव्हा तुमचा माईक ऑन केला जातो ना त्यावेळेला माझाच आवाज मला रिपीट होतो, त्याच्यामुळे फोनचा व्हॉल्यूम कमी करायचा किंवा हेडफोन यूज करायचे. ओके, बरोबर आहे प्राची? सज्जन. सज्जन या शब्दाचा विग्रह कसा होतो? तर सत प्लस जन असा विग्रह होतो. सत प्लस जन. जवळ येणारे वर्ण कोणते अंतरा? त प्लस ज. त प्लस ज. आणि जर का तच्या पुढे ज आला तर काय होतं? तचा ज होतो. तचा ज होतो आणि पुढे असलेल्या ज मध्ये तो मिसळतो
आणि त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होतं आणि ती संधी तयार होते व्यंजन संधी. अगदी बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे उज्ज्वल. काय होईल फोड विग्रह? उत प्लस जल ज्वल. उत प्लस ज्वल, उज्ज्वल. आणि मग याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण किंवा व्यंजन कोणते आहेत? त प्लस ज. त प्लस ज. मग जर का त च्या पुढे ज आले तर काय बदल होतो? त चा ज होतो. त चा ज होतो आणि पुढील ज मध्ये तो मिसळतो आणि त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होऊन ती संधी तयार होते व्यंजन संधी. ओके, हा आहेत की नाही बरं सोपे नियम? तुम्हाला काय वाटत आहे? सोपे आहेत की अवघड आहेत, काय वाटतंय? हे जे नियम आहेत तच्या पुढे च, तच्या पुढे छ, तच्या पुढे ज, सोपे आहेत ना? हो. एकदम सोपे आहेत. येस सार्थक, बरोबर, अगदी सोपे आहे. चला तर मग सर्वांनी लिहून घ्या. आणि याचे एक्झाम्पल सुद्धा दोन दोनच आहेत बरं का. आपल्याला जे दिलेले एक्झाम्पल आहे त्याचे दोनच आहेत आणि याच्यापेक्षा वेगळं जरी एक्झाम्पल आलं तरी सुद्धा तुम्हाला मी जसं शिकवलेलं आहे की बघा या ठिकाणचं जोडाक्षर काय आहे ते चेक करायचं आणि त्यावरून ठरवायचं की हा जला ज कधी जोडलं जातं, तर हा व्यंजन संधीचा नियम होता की तच्या पुढे ज आलं की त्या ठिकाणी तचा ज होतो, म्हणजे म्हणूनच इथे ज प्लस ज आलेलं असेल. मग याचा विग्रह करून बघूया. विग्रह काय होऊ शकतो? तर इथे जर का समजा त समजलं तर सत होऊ शकतं आणि सत प्लस जन असं जर का म्हटलं तर मग हा विग्रह बरोबर येतो आणि संधीचं नाव सुद्धा समजतं. असं मी तुम्हाला जे इथलचं सांगितलेलं आहे ना ते लक्षात ठेवायचं फक्त, त्यावरून आपल्याला संधी ओळखता येते. आणि स्वरसंधीला रिव्हिजन करतायत ना, स्वरसंधी विसरायची नाहीये. स्वरसंधीचे उपप्रकार विचारले जातात बरं का. दीर्घत्व स्वरसंधी, वृद्धादेश स्वरसंधी, गुणादेश, यनादेश, विदेशादेश, सगळ्या संधी लक्षात ठेवायच्या स्वरसंधीच्या. चला, झाले ना सर्वांचे? आपला पुढचा जो नियम आहे तो नियमाकडे आपण तो नियम असा आहे की तच्या पुढे जर का ल आले तर काय होते? ओके रोहित, ओके ऋतुजा, ओके ऋतुजा खंदारे. नाही झाले, लिहून घ्या. ओके प्रणव, ओके कृष्णा, लिहून घ्या बेटा, नो प्रॉब्लेम. ओके प्राची, ऋतुराज, ओके श्रावणी, ओके प्रज्ञा, ओके बेटा ऋतुजा, ऋतुजा कुटे, ऋतुजा खंदारे. अजून कोण ऋतुजा आहे आपल्याकडे? ओके संबोधी. चला जाऊया नेक्स्ट रूल कडे. जो आपला यानंतरचा रूल आहे, यानंतरचा जो नियम आहे तो काय आहे बघा. जर का समजा त या वर्णाच्या पुढे ल हा वर्ण आला, म्हणजे त प्लस ल असे जर का जवळ येणारे वर्ण, जवळ येणारे व्यंजन आपल्याला भेटले तर हा जो त आहे या त चा ल तयार होतो. व्यवस्थित स्क्रीनकडे बघत जा. स्क्रीनवर जी मांडणी केली ती जर का तुमच्या नजरेत खालून गेली तर तुम्हाला ती मांडणी जशीच्या तशी आठवणीत राहते, परत पाठांतराची गरज नाही पडत. त्याच्यामुळे बोर्डकडे लक्षपूर्वक बघा. काय सांगितलं मी? तच्या पुढे जर का ल आला, काय झालं? तच्या पुढे जर का ल आला तर काय होतं? तर तचा ल तयार होतो. काय तयार होतो? तचा ल तयार होतो आणि त्या पुढील ल मध्ये तो मिसळला जातो आणि म्हणून या ठिकाणी ल च जोडाक्षर तयार होतं. बरोबर आहे की नाही? म्हणून त प्लस ल इज इक्वल टू ल प्लस ल. अशा पद्धतीचा हा नियम आहे, अगदी सोपा. पहिला नियम होता
जर का तच्या पुढे च आले तर तचा च तयार होतो. दुसरा नियम होता तच्या पुढे छ आले तर तचा च तयार होतो. तिसरा नियम आहे तो म्हणजे तच्या पुढे जर का ज आले तर तचा ज तयार होतो. आणि चौथा नियम आहे तच्या पुढे ल आले तर तचा ल तयार होतो. आहे की नाही सोपं? एकच नियम आहे, उगी फोड करून वेगळे 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 सांगितले गेलेले आहेत. चला तर मग याचे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे उल्लंघन. काय आहे? उल्लंघन. सांगा बरं विग्रह काय होऊ शकतो? कोण सांगणार आहे? चंदाराणी जॉईन नाही झालेली आहे का? चंदाराणी? ओके, श्रावणी बोला बेटा. हॅलो टीचर. बोला श्रावणी. टीचर ह्याचा उत प्लस लंघन असा होतो. उत प्लस लंघन, अगदी बरोबर. मग जवळ येणारे वर्ण कोणते याच्यामध्ये? त प्लस ल. त प्लस ल. तचा पाय मोडलेला, लचा देखील पाय मोडलेला. कारण वर्ण म्हटलं की पाय मोडावा लागतो, अक्षर म्हटलं तर मोडत नाही. बरोबर आहे की नाही? मग असं जर का झालं तच्या पुढे ल आला तर त्यांच्यामध्ये काय बदल होतो? तच्या गटातील ल नाही, तच्या जागी ल येतो टीचर. अगदी बरोबर. तच्या जागी ल येते आणि पुढच्या ल मध्ये ते मिसळते आणि ल चे जोडाक्षर या ठिकाणी तयार होते. म्हणून उत प्लस लंघन बरोबर उल्लंघन. अगदी बरोबर. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे, पुढचे जे उदाहरण आहे ते आहे उल्लेख. काय होईल विग्रह याचा? उत प्लस लेग. उत प्लस लेख. आणि मग जर याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते? त प्लस ल. उत मधला त आहे आणि लेख मधला ल आहे. मग त प्लस ल अशी जर का रचना आली तर काय बदल होतो त्यामध्ये? तचा ल होतो. तचा ल होतो आणि आणि पुढच्या ल ल मध्ये तो मिसळतो. आणि मग काय होतं? ल च जोडाक्षर तयार होतं. म्हणून उल्लेख. उल्लेख बरोबर उत प्लस लेख. उल्लेख. ओके, तर हा होता आपला चौथा नियम. अजून 2 नियम आहेत बाळांनो. अजून 2 नियम आहेत. आतापर्यंत आपण पाहिलेले नियम कोणते कोणते? तच्या पुढे जर का समजा च आला तर तचा काय तयार होतो? तर च तयार होतो आणि मग च प्लस च असे तयार होते. जर का समजा त या वर्णाच्या पुढे छ हा वर्ण आला तर काय तयार होतं? तर तचा च तयार होतो आणि त्या पुढील छ मध्ये तो मिसळतो. पुढे काय आहे? तच्या पुढे जर का समजा ज आली तर काय होतं? तर हा त जो आहे त्याचा ज तयार होतो आणि तो पुढच्या ज मध्ये मिसळतो आणि ज चे जोडाक्षर तयार होते. नेक्स्ट रूल आहे तो म्हणजे जर का समजा तच्या पुढे ल आली, काय आली? ल, तर काय तयार होतं? तर तच सुद्धा लच तयार होतं आणि ते पुढच्या ल मध्ये मिसळून त्या ठिकाणी ल चे जोडाक्षर तयार होते. हे 4 नियम झाले. एक 5वा नियम आहे ज्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर का समजा तच्या पुढे ट आले, काय आले? तच्या पुढे ट आले. ट येते ना? ट. जर का तच्या पुढे ट आलं तर काय होतं? तर या तचा ट तयार होतो. हा जो त आहे याचा ट तयार होतो आणि तो कुठे जातो मग? तर तो जातो पुढच्या ट मध्ये मिक्स व्हायला आणि ट च जोडाक्षर त्या ठिकाणी तयार होतं. हा आपला 5वा नियम. ओके ओके, सर्वांचा डन म्हणून मेसेज आलेला आहे. मग जाऊया पुढे. ओके, बघा नेक्स्ट रूल 5व्या क्रमांकाचा नियम तो असा सांगतो की जर का समजा त या वर्णाच्या पुढे जर का ट हा वर्ण आलेला असेल तर या त या वर्णाचा ट तयार होतो आणि त्या पुढील ट मध्ये तो मिसळून ट च जोडाक्षर तयार होतं आणि त्याचं एकच एक्झाम्पल आहे ते म्हणजे तट्टिका. काय होईल याचा विग्रह? तट्टिका. प्रज्ञा मिसाळ, काय होईल विग्रह? तोच्या तट्टिका.
तट अधिक तट येईल की तत येईल? नियम सांगतो तच्या पुढे ट. तत येईल. तत अधिक टीका. अगदी बरोबर. तत अधिक टीका. म्हणून वर्णच लिहिले मी डायरेक्टली. तत अधिक टीका. आणि मग याच्यामध्ये जवळ येणारे वर्ण कोणते आहेत प्रज्ञा? त अधिक ट. त अधिक ट. आणि जर का तच्या पुढे ट हा वर्ण आला तर काय बदल होतो? तचा त होतो. तचा पण त होतो. बरोबर. त या वर्णाचा सुद्धा काय तयार होतो? ट तयार होतो. आणि तो कुठे जाऊन मिसळतो? तर पुढच्या ट मध्ये जाऊन मिसळतो. आणि म्हणून ट चं जोडाक्षर तयार होतं. तट्टिका. आहे की नाही? सिंगल एक्झाम्पल आहे. लिहून घ्या. त्यानंतर एक सिंगल रूल यामधला राहिलेला आहे. सिंगल नियम राहिलेला आहे. तो घेऊया आपण. आज आपण अनुनासिक संधी ही एक प्रकार शिकलो. आणि त्यानंतर हे उपप्रकार आहेत 4थ्या नियमामध्ये. हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. व्यवस्थित क्रमांक द्या बरं का. कारण संधीचे पहिले प्रकार आहेत मुख्य प्रकार, मुख्य प्रकाराचे उपप्रकार आणि उपप्रकाराचा प्रकार. म्हणून या ठिकाणी ई दिलेले. तर व्यवस्थित मी जसे टाकले आहेत क्रमांक तसेच टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. नियम व्यवस्थित लिहून घ्या. नियम लिहिताना मी जिथे व्यंजनांचा पाय मोडलेला आहे तो 100% मोडायचाच आहे. तो पाय मोडून घ्या. नाहीतर तो नाही मोडला तर ती डायरेक्टली स्वर संधी तयार होईल. माहितीये का? इथे जर का तुम्ही तत असं लिहिलं ना, हे बघा, असं तत लिहिलं तर ही डायरेक्टली स्वर संधीकडेच निघून जाईल. स्वर संधी पण होणार नाही, कारण स्वराच्या पुढे व्यंजन येईल असं होईल. पण हा नियम नाहीये असा. ओके. पाय मोडलेला तर पाय मोडलेलाच पाहिजे. आपल्याला हवं तेव्हा अक्षराचा पाय मोडूया आणि हवं तेव्हा नको असं जर का म्हटलं तर चालत नाही. आपल्यानुसार ते चालत नाही. ज्याचा पाय मोडलेला त्याचा मोडलेलाच ठेवावा लागतो. ज्याचा सरळ आहे तो सरळच ठेवावा लागतो. झाले ना सर्वांचे? ओके. चला तर मग जाऊया नेक्स्ट नियमाकडे. तो आहे फ. आता या नियमामध्ये काय सांगितलेले थोडस लक्ष द्या. थोडासा किंचित फरक आहे फक्त बरं का. पटकन लक्ष द्या. स्क्रीनकडे लिहायचं बंद करा. जर का कोणी कुठे बिझी असेल दुसरीकडे तर स्क्रीनकडे लक्ष द्या. बघा, या ठिकाणी नियम असा सांगतो की जर का समजा त या वर्णाच्या पुढे श हा वर्ण आला, तच्या पुढे काय आला तर तच्या पुढे जर का समजा श हा वर्ण आला तर त्यांच्यामध्ये काय बदल होतो? व्यवस्थित बघा. बदल काय होतो हे महत्वाचे बरं का. तर या ठिकाणी त चा च तयार होतो आणि हा जो श होतो या श चा छ तयार होतो. म्हणजे या ठिकाणी दोन्ही मध्ये बदल केलाय. आतापर्यंत फक्त त मध्ये बदल होत होता, पण आता दोन्हीही वर्णांमध्ये बदल होतो. त चा च होतो आणि श चा छ होतो. त चा च होतो आणि श चा छ होतो. काय म्हटलं मी? त चा च तयार होतो आणि श चा छ तयार होतो. आणि नंतर मग च आणि छ हे जोडले जातात आणि त्यांचे एक जोडाक्षर त्या ठिकाणी तयार होतं. असा हा नियम आहे. समजलं ना? तच्या पुढे श आलं की त चा च तयार होतो आणि श चा छ तयार होतो आणि त्या संधीचा हा नियम आहे. चला तर मग याचं एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे सच्छिष्य. सच्छिष्य. नवीन स्टुडंट कोणीतरी हँड रेज करा. प्रणव असेल, रोहित आहे, ऋतुजा खंदारे, ऋतुराज खामगल, त्यानंतर कृष्णा फलके, सर्वेश झगडे, पार्थ बोराडे. नवीन कोणीतरी हँड रेज करा. ऋतुराज खामगल, बोला बेटा ऋतुराज. सच्चिष्य स तचा पाय मोडलेला. बरोबर. पुढे शिष्य
शिष्य, सत प्लस शिष्य, दोन शब्द आहेत. एक आहे सत प्लस सत आणि दुसरा शब्द आहे शिष्य, आणि यांचं मिळून तयार होतं सच्छिष्य. मग जवळ येणारे वर्ण कोणते? तचा पाय मोडलेला तचा पाय मोडलेला, प्लस शचा पाय मोडलेला. म्हणजे त आणि श हे वर्ण एका पुढे एक येतात. आणि जर का तच्या पुढे श आलं तर नियम काय सांगतो? तचे काय तयार होते च आणि श चे काय तयार होते, छ. आणि मग या ठिकाणी जोडाक्षर तयार होतं. हा हे नियम अगदी बरोबर. भोसले, भोसले हँड रेज कर बेटा. हँडरेज भेटत नाहीये का तुझे? हँडरेज कर बरं. चला, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आहे उच्छिष्ट. उच्छिष्ट. रोहित भराटे, बोला बेटा रोहित. काय येईल बेटा रोहित? उत अधिक शिष्ट. अगदी बरोबर. उत, सगळ्यात पहिले काय यायला हवे? उत, तचा पाय मोडलेला, आणि त्यानंतर शिष्ट. जवळ येणारे वर्ण कोणते? उ अधिक त. नाही बेटा, उ कसे? उ तर येणारच नाही. पहिल्या शब्दामधील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण हे जवळ येणारे असतात. उत मध्ये शेवटचा वर्ण कोणता? त अधिक श. त, आणि शिष्ट मध्ये पहिला जो वर्ण आहे तो आहे श, म्हणून त प्लस श तयार झाली. मग जर का तच्या पुढे श आले तर नियम काय सांगतो? तचा काय तयार होतो? च. श तयार होतो, आणि श चा काय तयार होतो? छ. आणि म्हणून या ठिकाणी उच्छिष्ट असा शब्द तयार होतो. बरोबर आहे की नाही? त्याचे दोन एक्झाम्पल आहेत जे की तुम्हाला मी होमवर्क मध्ये पाठवेल. सध्या हे लिहून घ्या, त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्वाती भोसले, हे डिव्हाइसच दिसत नाही बेटा. तुझे डिव्हाइस इथे दिसत नाही आणि तुझे कमेंट्स मात्र मला दिसत आहेत. एकदा हँडरेज करून बघ की तुझी हँडरेजची रिक्वेस्ट माझ्यापर्यंत पोहोचते का. आणि मला, हा आता दिसलं डिव्हाइस. हँडरेज कर बेटा. तुझ्या स्क्रीनवरती एक माईकचं बटन आलेलं असेल, त्यावरती क्लिक कर, त्यानंतर ओके म्हण. तुझी हँडरेज रिक्वेस्ट होती. यस, बोल. आवाज येतोय ना माझा? एक छोटासा नियम आहे, घेऊया आणि थांबूया. बरं, किती वेळ झालेली? 52 झाली. एक नियम घेऊया आणि थांबूया आपण. लिहून झाल्यानंतर डन म्हणून मेसेज करा. ओके, चलो फिर नेक्स्ट रूल पे. नेक्स्ट जो रूल आहे तो आहे 5व्या क्रमांकाचा रूल. रूल अगदी सोपा आहे, नियम अगदी सोपा आहे. नियम असं सांगतो की जर का समजा पहिल्या शब्दामधील शेवटचा वर्ण हा म आला आणि मच्या पुढे एखादा काय आला? स्वर आला. कोणताही एखादा स्वर येऊ द्या, म पुढे स्वर आला तर तो म स्वरामध्ये मिसळून जातो. सॉरी, तो स्वर म मध्ये मिसळून जातो. म पुढे जर का स्वर आला तर तो म मध्ये मिसळून जातो. हे आपण शिकलेलोच आहेत. आपण ज्या वेळेला वर्णांपासून अक्षर तयार करतो त्यावेळेला आपण शिकलेलो आहेत बघा हे, की जर का एखाद्या व्यंजनाच्या पुढे स्वर आला तर तो आपोआपच त्या व्यंजनामध्ये मिसळून जात असतो, तर तो म मध्ये मिसळून जातो. कसं माहितीये का? तर बघा, अगदी सिंपल. या ठिकाणी म आहे आणि म चा पाय मोडलेला आणि त्याच्या पुढे इथे आ आहे. काय होईल सिंपली याचं? तर म मध्ये आ मिसळला जाईल आणि मा तयार होईल. हे तर सगळ्यांना माहितीच आहे.
बरोबर आहे की नाही? म मध्ये आ मिसळला जाईल आणि मा तयार होईल. सिंपल. मग याचं उदाहरण काय आहे? समाप्ती. ऋतुजा कुठे सांगणार आहे आपल्याला? समाप्ती. ऋतुजा कुठे? हँडरेज करा बेटा. आहे हँडरेज. ओके, बोला बरं. समाप्ती या शब्दाचा विग्रह कसा होईल? समाप्ती. ऋतुजा कुठे? बोला. ऋतुजाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. श्रावणी बोला बेटा. हॅलो टीचर. बोला. समाप्ती या शब्दाचा विग्रह कसा होईल? सम प्लस आपती. सम प्लस आपती. याची जर का समजा आपण जवळ येणारे वर्ण पाहिले तर ते कोणते आहेत? म प्लस आ. मचा पाय मोडलेला आणि परत त्याच्यामधला आपटी मधला आ. मग मच्या पुढे आ आला म्हणजे मच्या पुढे एखादा स्वर आला तर काय होईल असं सांगितलेलं आहे? तो मा. म मध्ये मिसळून जाईल आणि मग काय तयार होईल? तर मा. म प्लस आ बरोबर मा तयार होईल. बरोबर. तयार होणारं अक्षर हे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे समाचार. काय होईल विग्रह? सम प्लस आचार. सम प्लस आचार. जवळ येणारे वर्ण कोणते? म प्लस आ. म प्लस आ. ही संधी कोणती आहे? मुख्य संधीचं नाव काय याच्या? व्यंजन संधी. व्यंजन संधी. आणि म प्लस आ एकत्र आलं की काय तयार होईल? मा. म्हणून इथे समाचार, समाप्ती, मा तयार झाला आहे बरं का. तर अशा पद्धतीचा हा नियम आहे. पण याच्यामध्ये अजून एक त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे की जर का मच्या पुढे स्वर आला तर तो म मध्ये मिसळून जातो. पण जर का मच्या पुढे व्यंजन आलं तर मग काय तयार होईल? आहे की नाही वेगळा नियम? मग हे झालं की आपण ते शिकूया की